तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी साष्टांग परिपात करतो. माता कैकसी आणि पिता विश्रवयाचा कुचवा धन्य करण्याचा या ब्राह्मण कुलाचा जन्म झाला. याच ब्राह्मण कुलाच्या उद्योजनासाठी हा दशदेव सदैव खरोखर समाधान वाटतं. याच्या मुळाचे कारण काय असेल? त्याच्या ब्राह्मण कुलाचा जन्म झाला. याच ब्राह्मण कुलाला राजा छोडे असा प्रति 7 वर्षात प्रति 1000 वर्षात एक ग्रामाचा श्रीरंग करून त्याची अवधी होतो. 10 वर्षात या ग्रामाची श्रीरंग
हे लंकाधीश आव्हान कुणाला द्यायचं मी विचार करीन. माझ्याजवळ शक्ती नाही, नाही तर तुझ्याशी कुस्ती खेळते. काय? होय काय? विचार आहे. अरे होय, पण शब्दानं हे आपल्याला जमणार नाही. त्याच्यासाठी तुला दुसरा कोणीतरी विशाल पाहावा लागेल. विशाल, विशाल. हा. नाही रे. हो. हे. होय, होय. माझं काय झालं ते झालं. हा? म्हणजे हे तुला सहन होत नाही. होय, होय. हे तुला सहन होत नाही. पण विचारलं तुझं आव्हान. आव्हान सांगितलं तसं नाही. मी मार्ग दाखवतो तुला. काय? हा. विश्वास कोणी नाही आणि म्हणूनच तुला सांगतोय, या तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला हवं असेल, तुला प्रतिस्पर्धी जर का हवं असेल, तर ज्यानं हे तुला दिलं त्याच्या समोरच कुस्ती खेळ. कैलासनाथ आतापर्यंत जा. त्याला सांग मला प्रतिस्पर्धी नाही तर हा. कैलासीचा देव गोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज देवा तुझ्या चरणी मला साष्टांग देतो. पण भगवंत विचार करतो एकाच गोष्टीचा, ज्याला काही नाही त्याला काहीच देत नाही, आणि ज्याला देतोस त्याला एवढं देतोस की ते त्याला सहन होत नाही. लंकाधीश रावणाचे आहे, पण त्यानं मला आव्हान केलंय, मला सगळं या रावणाचा अपमान केलाय, मला कुस्तीचं आव्हान दिले. पण युक्तीनं तुझी मस्ती नाही फिरवली तर नारद हे लावून सांगणार नाही. पण हे सारं घडत असताना एकच मनात विचार, आणि तो विचार पडता असेल तर माणसाने जगावंच असेल. माणसाचं जीवन क्षणभंगुर आहे, आणि असे जीवन जगत असताना प्रत्येक माणसाने एकच विचार करायला हवा, मला जो माणसाचा जन्म प्राप्त झालाय तो सार्थकी लावायला हवा. आणि याच्यासाठी एकच तर उपाय संयम. एवढेच नव्हे तर भक्ती. भक्ती तदात्म राहणं. क्षणभर का असरा देवाची भक्ती करा. तिने सांगितल्या वेळेने प्रातःकाली जर का देवाचं नामस्मरण केलं असेल तर आपलं जीवन सुखमय होतं. याची जाणीव प्रत्येक माणसाला होईल. पण केव्हा मी माणूस म्हणून जन्माला आलोय, तो कसा काय आलोय, आणि येताना काय घेऊन आलोय, आणि जाताना काय घेऊन जाणार आहे, हे ज्याला कळलं ना तोच खरा करा.
दत्तात्रेय आतापर्यंत दत्त माऊलीचे कैक शिक्षक होऊन गेले, पण प्रथम शिक्षक म्हणून ज्याचा मान अजूनही त्रिखंडात घातला जातोय तोच म्हणजे हा स्वस्थ अतुल होय. आठवतोय तो मागील इतिहास. आई माझी पद्मिनी आणि पितृदेवता माझी कर्तविनी. त्यांच्या हिरण्य गर्भापासून अर्जुनाचा जन्म झाला. लग्न होता क्षणी आई माझी पद्मिनी एकादशीच्या वेळी ती जन्माला आली. ती एकादशी कुठली असेल तर होय ती पद्मिनी एकादशी होय. आणि त्या पद्मिनी एकादशी वरूनच माझ्या आईचं नाव पद्मिनी म्हणून ठेवण्यात आलं. लग्न होता क्षणी माझ्या आईला एकच इच्छा होती, नाव माझ्या मुलाचं नाव जगविख्यात व्हावं. म्हणजे माझ्या पुत्रासारखा योद्धा त्या विश्वहिंदू देवता त्याला बापूचा जन्म झाला होता. तो हात पाय नसलेला गोळा माझ्या पित्यानं माझं मुख पाहता क्षणी विनाशाने मरण झाले. पण तेव्हा कुठला पुत्र आम्हाला जन्माला घातला तर हात पाय नसलेला गोळा. पण त्या तरी माझी पितृदेवता एक सारखी निराश होती. आणि त्याच वेळी पितृदेवतेनं स्वतःच्या जीवनात निश्चित केलेला मार्ग आत्मसात करत असते. त्या आळा मावसाचा रस्ता, हाय हात पाय नसलेला गोळा मला न्यात देऊन सोडला. स्वप्नात घडलेला साक्षात्कार आपल्या विनायकाला दिलेला तो साक्षात्कार होता. माझ्या पुत्राचा तुम्ही त्याग केला आणि अरण्याच्या ठिकाणी तर त्याला भक्तीसाठी बसविलात, परत त्या पुत्राला पुन्हा हातपाय येऊ शकतात. हे शब्द माझ्या पित्याला कळतात क्षणी माझ्या पित्यानं माझा त्याग केला. अरण्याच्या ठिकाणी गेले, अरण्याच्या ठिकाणी जाऊन मला तपश्चर्येला बसविला. गुरु दत्तात्रेयाची भक्ती करायला मी सुरुवात नाही केली. दत्त भक्ती करताच माझी दत्त माऊली मला प्रसन्नही झाली. दत्त माऊलीनं मला आशीर्वाद दिला, या त्रिखंडात तुझं नाव अजरामर होईल. देवा, अरे माझी भक्ती तुला आज झाली. माझ्या भक्तीला फुलून भगवंता तुला दर्शन देण्यासाठी आलास. मग सांग, अरे हात पाय नसलेला गोळा त्या त्रिखंडाच्या ठिकाणी चक्रवर्ती सम्राट कसा होणार. माझ्या आईची इच्छा होती की मला पुत्र दे, तो सहस्त्र हत्तीचा बळ असलेला पुत्र दे. ती इच्छा माझी दत्त माऊली समाधानशील होतात. दत्त माऊलीच्या मुखाने निघणारे शब्द आम्ही ऐकले आणि त्या क्षणाला दत्त माऊलीच्या कृपा आशीर्वादानं मला सहस्त्र भुजाला दोन हात त्या सहस्त्र भुजामध्ये दत्तला. आणि त्याच वेळी माझं सर्वस्व ठरली ती कोण तर माझी दत्त माऊली ठरली. माझ्या देहाला सहस्त्र भुजा हे पाहता क्षणी त्याच वेळी माझं नाव ठेवलं ते सहस्त्र आणि त्याच वेळी माझ्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी गोदावरी पासून सिंधू नदीच्या तटापर्यंत विस्तीर्ण अशा प्रकारे राज्य आम्ही मिळवलं. चक्रवर्ती समाष्ट झालो आणि माहिष्मती सारखी राजधानी मी स्वबळावर स्वपराक्रमावर
आणि कुरुविणा जीवन हे माझा तुला जीवन हे माझा तुला माझ्या व्यतिरिक्त तुला विचारणारा आहे कोण आणि ऐकायला करणार तुमचा असा कोण माझ्याशी म्हणून तुला इथं ठेवलंय तुम्ही चार जमीन आला तर मला सांगितलं आणि काय म्हणणार? काय याला नाही 100 वेळा तुमच्या पाय कपाळ हसी पण त्याचं कारण आलं काय झालंय? आज सांगतलंय उद्या सांगतलंय कितके वर्षात तुमच्या बरोबर काम करतोय बरोबर आहे रे. अरे काही वर्ष लोटली गेली, काही वर्ष लोटली गेली. माझं कधी विचार केला आतापर्यंत तुमचा विचार केला म्हणून. हा? अरे माझ्या व्यतिरिक्त तू विचार करणारा आहेस कोण? कसला विचार केला अरे मग तू विचार म्हणतोस मागून विचार कुठला? मला एक सांग, काय? तुझी कर्तव्यकारी नसते वेळी सुद्धा मी राज्यप्रशासनाने तुला बोधन सांभाळायला दिलं. बरोबर आहे ना? होय बोधन आम्ही तुला सांभाळायला दिलं. योग्य ते वेतन आम्ही तुला देतो. मग बसलास नवीन अजून काय विचार करावा? हो, महाराजांनो कधी वार्षिक वाढ आहे तुझी. एकच तुम्ही देताय पैसे आणि धन दौलत सगळं देताय ते काय करून ते आता भाजून खाऊचे पैसे मग सारे जण आज रात्री करतात. हा आकारच्या धनासाठीच ना. नुसता धन फेकाता मग खाऊ कोणतरी पाटला पुढला व्हाया नको अरे हा म्हणजे तुझा घरी आम्ही विचारच केला नाही. तुझी कधी विचार सुद्धा केली नाही. ठीक आहे, तुम्ही लग्न किती केला तुम्ही लग्न किती केला हो हे तू मला विचारतोयस? बरोबर असा हे ठीक आहे, शास्त्र. माझ्या एकतरी 3000. माझ्या एकतरी केला तरी आठवला भक्तसोबत एकदा लगीन करूया म्हणजे या जाग्याचे दोष माझा. हा या दोष माझा का रे? आता राजा तुम्ही माझे मा हे मान्यच आहे, पण या दोष माझा तो सांग. हो बरोबर असा माझा दोष आहे. तुम्ही विचार करतोय तर आता मला एक सांग, आम्हाला ऐकवीत
घालण्यासाठी गेला होतास. मग मला एक सांग, त्यावेळी तुझं लग्न झालं नाही रे? कसला जाताना लगीन मग काय? उडाली जात नाही तर लगीन करता अरे मग काय झालं? का विश्वास ठेवून गेला? त्यानंतर मला निकाल केल्या आता झालं काय? घनश्याम काय केलं? काय केल्या काय केलं? गावाला घनश्याम म्हणतात का घनशोधून केलं माझं खरं निकाल कधी केल्या उडाली माझं मग ऐकलं असता बरोबर ऐकलं माझ्यापासून पैसे घेतल्याने माका उन्हात सुंदर जोडून टाकायचं हा. स्वर्गात सुद्धा अशी बाई नसते देवांकडे आणतो हा म्हणजे देवाच्या सानिध्याला सराव खरा. त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा जमिनी बाई होणार सौंदर्य हा. आणि माका घेऊन गेलो माका उन्हात तुम्ही सांगताय तो पिपळाच्या झाडाखाली उभो केल्या असा वाईट वरते घर होता आणि उन्हात तुम्ही या धाम देतोय मांड्यावर करून आणि योग्य ठेवतो तो प्रथम गेला होय तडे तो का गेला? तो कित्याक गेला तो माका कसं करतो विद्वान. थोडे गेलो काय तर बुलू बुलू केल्या आणि पाटकडे येलो आणि माका म्हणा लुडचल जाऊया यामध्ये काय बघत तेव्हा शपथ काय? सगळ्या घडी गेलं हकाल बघून जाताना गेलं आणि गेलाच नाही माका का? घराकडल्याने सांगलेल्याने काय रे? पाहुणं होणार नवरं होणार जातं खालते बसा नको उच काय दिसत त्याच्यावर बोल बघले ठीक आहे, ठीक आहे. आणि जाऊन वरते बसले हो आणि काय? आणि झालं त्यानंतर ह्यांचा कायचा ठरला तशी उत्तर तशी तुम्ही सांगताय तशी वकाल तशी बाहेर दिली मोडीयावर जो होत वाऱ्याच्या पदरात जो असो खाली पडलं तेव्हा शपथ वाऱ्याच्या पदरात खाली पडले त्याच्या मनात वकाल केली होती साधारण मशीन पाठी काढण्यासारखी तेव्हा त्याला थेट पडून घातलं या आमचा यसा देणारा काम काय म्हणता या सगळ्या उच्च घरच्या तुझ्या कपाळा मारतलं आणि वाटेक लागले त्यातून तेव्हा शब्द परत लग्नाचा विचार महाराजानं करूच नाही जेव्हा अरे मग ज्यावेळी तू लग्न करण्यासाठी गेलास, होय मधून 12 साडेतीन पर्यंत गेलास, होय तर त्यावेळी तू मला विचारलं होतंस का? हा मला विचारलं होतं. का उच्च किती सांगायला म्हणजे सगळा ठरला काय तुमचा हा म्हणजे त्यावेळी तू माझा विचार केला नाही. हा. अरे मग मी कसा विचार करायचा? आता राजानं आता माझ्या मनात येता हो आता काय होतंय तुला? लगीन लगीन करीन सारखा माका वाटता ए! आणि तेव्हा शपथ आणि काय गंमत झाली काय झालं? आणि काय गंमत झाली का पण तुला वाटलं आमच्या होतं? शिवच्याचा लगीन झाला शेजाऱ्याचा त्याचं लग्न झालं, हो पण तुझ्या सोबत होता तो. आता काय करतो खडे काय लावणार केले त्याचा त्याचा लगीन झाला हा, त्याचं लग्न झालं. आणि गंमत काय झाली आणि लगीन झाला आणि 4 दिवसांनी पाहिजे घेतलं फिराक जाऊया आणि फिराक कडे जाऊचो आमच्या पुष्पाणीने गेला जायला नाही मग आमच्या पुष्पाणीने लग्न झाला नाही. पहिले डोंगरा आली गेलो आपल्या उन्हामध्ये शेत टाकायचं अरे अनन्य, हो वेळा होता की काय? तेव्हा शपथ त्यांना बघलं वाचन कल्पना दोघायला अशी हातात हात घालले दोघायला एकामेकाच्या बाहेर या सगळ्या बघलं नुसता माझ्या मनातच येतं आपण सुद्धा लगीन करूचा आणि तुमच्या तुझं लग्न झालं. मी सुद्धा तसंच कल्पना तुझं लग्न सानिध्यात ठेवलंय. हो अरे असं बोलतील उड्या मारतोस का? उद्या किती मारतं का रे? त्याचं कारण असा तो पायावर पाय मारी होतो समजा माझं पाय चुकान तिच्या पायावर बसलो अडखळले आणि खालचं पडले तर लागून तरी बाहेर हो खाली पडतो बरोबर बरोबर. आता मला वाटतं काय? कारण तुझं वय होत आलंय आता. हा. होय हा. माझा वय झाला मग आता मला लगेच जाताना वय झाला म्हणून तुला चांगला पण नाही अरे पहा तुझ्या चेहऱ्यावर पहा, ज्यांचा दिशा पांढऱ्या शुभ्र आहे त्याचं वयच झालं म्हणावं लागतं. ओ राजानू मग हे मिश्र पिकले ते वयात नाही पिकात कसं आहे? माझी अजून कांती बघा कशी टकटक राहते तुकतुकीत खाती सुंदर, अगदी सुंदर आहे. पण हे असं कसं काय? हे पिकले ते वयात पिकात नाही होत मग कसं आहे? गंमत काय झाली काय रे? तुमच्या गोशाळेत असते ना हा, हा. जे सगळं मी आज बघतो घरापासून रोज इतक्या तुम्ही घेऊन जातो इथून घरी जातो. हो हा. आता तुमचं काय नाही आमचं अरे बरोबर वाटतं आहे, चालेल चालेल. बरं केलं आता सांगितलं. या सगळ्या नात्यांना घेऊन जातं आणि एक दिवस घर झाला मग आमची होय वय काय तुझं? माझ्या तसा जास्ती खर मग एकेच्या नाही तर बेच्या झाला खूप बेच्या
जत्रेच्या जाऊन जा ना. अरे काय बोलतोस काय? काय झाला? अरे ह्या वयाची आता कोण तरुणी मिळेल? काय तुमचं बरोबर आहे. मग समजा तर ह्या वयाची नाही गावली असं करा मग. काय करावं? 21 वर्षाची दोन बघा. काय? 41 वर्षाला. राजकारण मात्र शिकला नाही. पटला. पण मला तर तू सांग, तुला जर का लग्न करायचं असेल तुझ्यासाठी माझ्या महेश्वरीच्या राजधानीत स्वतः फेरफटकावावी आणि कुणीतरी एक कुमारिका तुझ्यासाठी मी लगीन नाही झाला तरी झाला. लग्न करायचं होतं ना. तुम्ही काय सांगता एखादी कुमारी बघताला कुमार ना माझा लग्न करता. आणि मग काय नाही म्हणतो करू कुमारनी बरोबर. काय राजा तू गरीब गावलो काय कोणी? अरे कुमारिका म्हणताय ज्या स्त्रीचं लग्न झालं नाही ती स्त्री. असं होणं माझ्या माझ्या वाटलं काय कुमारी म्हणतो करतो. गरीब असले तरी दात बुडवतोय ना. हे तू केलंस तर मी काय पाहावं? होय तर. पण त्याच्यासाठी आता आम्ही ठरविलंय काय करायचं? तुझं लग्न हे झालं पाहिजे. होय तुझं लग्न हे झालंच पाहिजे. आम्ही होय मा. पण आम्हाला तुला बोलवण्याचं मानसिक कारण आहे. हे बघतोय तुमच्याकडे बोलताय माझ्यावर लक्ष तुमच्या हत्ते पडते. तीन सहस्त्र माझ्या पत्न्या आहेत. हा या साऱ्या पत्न्यांच्या इच्छा मला एका वेळीच पूर्ण करायच्या आहेत. साधारण ते जाऊन ठरला. अजून ठरविलं नाही. काय सांगता? अजून ठरविलं नाही. हा पण जाणार आहोत. त्याच्यासाठी साऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही तुम्हाला नियुक्त करावं असं ठरविलं. राजानं आतापर्यंत तुम्ही सांगलेला काम कधी अपुरा ठेवलं? कधी ठेवलं नाही. याच्या पुढे ठेवणार नाही हा आत्मविश्वास आमचा आहे. होय मा. होय. शब्दाच्या तुमच्या बाहेर अजिबात जाऊतोय ना. कधी जाऊ नको. संशय कसा करतोय समाजात मा? नाट्यरसिक कैलासवासी जयराम शिंदे, माफ करा राजाराम शिंदे, राजाराम शिंदेच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा मुकुंद शिंदे यांच्यानी बक्षीस दिला. कैलासवासी राजाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ बक्षीस दिलं. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करू. मुकुंद शिंदे यांचे मनपूर्वक आभार. सन्माननीय तेजस मेस्त्री यांच्यानी माझ्या परवानाचा गौरव करण्यासाठी बहुमूल्य सभेकडे 100 रुपयांची पारितोषिक आहे. सन्माननीय तेजस मेस्त्री यांचे आभार मानून इथं जमलेल्या लाखो श्रोत्यांचे आभार मानून माझ्या वालावतीत शब्दार नाट्य मंडळातर्फे पारितोषिकाचा मी स्वीकारतो. निषाद रमेश रेडकर पबजी किंग, फ्री फायर लवर, काय यांच्या करशी कोण कोणावर प्रेम करतात हे पबजी प्रेम करतात असं नाही. तेव्हा त्यांचा तुमचा दुःखर आमचा पराक्रम राजानं सांगला तसा करतो. सर्व सिद्धांना आपल्या गोष्टीने करता
या पायथ्यापासून जर शिखराबद्दल निरीक्षण केलं असेल माझ्या प्रत्येक भक्ताच्या मुखावटे ओम नमः शिवाय आणि ओम नमः शिवाय हे सांगा या देवाच्या भक्ताचा आमच्या कर्णपत्रावर पडतोय समाधान वाटतंय शांती डाकरी भूतकाळ पिशाचकाळ भूतकाळ आणि साऱ्यांच्या नियमाप्रमाणे आमच्या सर्वे आमची भाया म्हणजे माझी गिरीचा माझ्या कैलासापर्यंत नाही मनाचा विषय प्रश्न निर्माण झाला कदाचित ताकदीचा आणि आईचं भांडण झालं असेल पण नाही वेड्या गिरीच्या असलेली आहे आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी आणि जोपर्यंत गिरीच्या या कैलास परत येत नाही तोच मला आमचा आदर करण्याचा ज्या रामनामानं स्वतःच्या देहात आशीर्वादाच्या योगाकडून समाधान झालं होतं पण झालेलं समाधान लवकर पाळलं नाही. बोलता सहज होऊन गेला तेव्हा तुझा आशीर्वाद मिळाला शंभर समाधान वाटला पण ते तर समाधान या सर्वस्वाला जबाबदार कोणी? हा देव होता. रसिक प्रेक्षकांनो, कुशल मिस्त्री याने माझ्याकडे त्या वरपुरण्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक दिले. कुशल मिस्त्री माझा अपमान करणारी एकच व्यक्ती आणि ती दुसरी तिसरी कुणी नसून तुझीच भक्त तुझाच भक्त मला कुस्तीचं आव्हान दिलं. माझा भक्तानं मला कुस्तीचं आव्हान माझा अपमान केला. माझा भक्तानं कुस्तीचं आव्हान तुला दिलंय तर आजपर्यंत शस्त्रात घेतलं नाही. त्याला आव्हान दिलंय. कोण काय मी नकार दिला नाही. आव्हान स्वीकारलं. पण कसं माहितीये का, हे तुझं आव्हान मी स्वीकारतोय पण तुला जर का कुस्ती खेळायची असेल तर ज्यानं हे तुला दिलं त्याच्याकडे जा. जाणं आता कोण बघतो तो आणखी कोण? लंकाधीश रावण. काय सांगितलं नाही. अरे तुला जर का कुस्ती खेळायची असेल तर पार्वती पण इतकं झालं जा बाबा.
नक्की तुझ्या सामर्थ्याचा, तुझ्या योग्यतेचा तुझ्या समोर योद्धा निर्माण करणार तोपर्यंत मी वर्ग प्रतीक्षा करू नाही देवा आणि यावेळी माझ्या बहुत प्राण वाचतोय या क्षणी माझ्या कटूचा जीवन वळल्यावर देवा विश्वाच्या ठिकाणी इतरत्र कुठे जर योद्धा नसेल तर योगाच्या देवाला आता प्रतिस्पर्धी अरे तुझ्या पराक्रमासमोर तुझा देवही कमी देवा या भक्तांची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी आता देव सुद्धा समर्थन करतो पण देव तुला शब्द देतोय एक ना एक दिवस तुझा साम्यतेचा तुझा योग्यतेचा प्रतिस्पर्धीच्या समोर उभा करी तेव्हा आजच्या दिवशी माझ्या कटूचा क्षमन करण्यासाठी तू सुद्धा समर्थ ठरलं तुझ्या कटूचा क्षमन करणारा सरकार तुझ्या समोर उपस्थित करेल तेव्हा तुझ्या समाजामध्ये तुझ्या आम्ही शांत दिलाय आणि तो शांत माझे मित्र देवता रेणुका माझी माता यांचा कुसवा धंदा घेण्याकरिता ज्याचा जन्म झाला कोणता मार्ग होय पण या मार्गाचा इथपर्यंत झालो याच्या वशीकरण करते तर या विश्वाच्या विश्वपटावर सर्व श्रेष्ठ धंदारी कोण असेल तर कैलास शंभुमहादेव होय मग याच शंभुमहादेवांकडे हीच धनुर्विद्या आत्मसात करून घ्यावी याच उदाहरण देतो या भार्गवाची इथपर्यंत बोलवले कोण बोलला हा भार्गव आपल्या नमस्ते होतोय आयुष्यमान भव झालं वेळाचा सांगणार सुरेश ढवळ या भक्तानं
उद्या कुठे का उद्या सुट्टी घेते मला सुट्टी असतात दादू पण नको असं समाधान वाटतंय सदनाच्या ठिकाणी पावलं टाकल्यानंतर आणि समाधान का नाही वाटत राजगद्दी सहस्त्रार्जुन यांची पत्नी महाराणी मंगलाबा या नावानं या राज्याच्या चौदिशीला आमच्या नावाचा जय जयकार होतोय आमच्या नावाचा उदो उदो होतोय आणि याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट आमच्या जीवनात तरी अंध दुसरी कुठली असतात आणि म्हणूनच तर देवा समाधान देणं स्वतःचा सुखाचा संसार आज थांबण्याचा मी प्रयत्न करते आणि या समाधानाबरोबर सदनाच्या ठिकाणी विश्वासी उभी आहे आणि उभी राहून मागे निरीक्षण करते ते फक्त सौभाग्याच्या खऱ्यांशी करते सदनाच्या ठिकाणी कधी मंगलमय आशीर्वाद त्यांचा आमच्या मस्तकी कधी लावे असं एकसारखं झालंय पण मनाची मात्र लवकरात लवकर आम्हाला भेट देण्यास राज करते आमच्या या सदनाच्या ठिकाणी निश्चित येते मला निश्चित अशी ताज आणि म्हणूनच तर ही ताज मार्गपरीक्षा मार्गपरीक्षा
वाटेल ते वाटून घेऊ. वाटेल ते का तसं बोलशील तसं मला सांगता खरं तर सांगते फिरायला जायचंय फिरायचं नाही हो. हा. फिरायला कुठे जाणार मी? मग कुठं जायचं तरी कुठं आहे तुला लहानशी इच्छा होती. लहानची इच्छा बोल लहानशी इच्छा. बोल बोल मला ना अहो बोल ना बोल ना काय हवंय तुला नर्मदेच्या ठिकाणी स्नान करायला जायचंय. बघा इच्छा तुझी अयोग्य मी म्हणू शकत नाही होय ना? योग्य आहे इच्छा योग्य आहे ना? मग चला. काय चला स्नान करायला. काय स्नान करायला. स्नान करायला वाहून जाशील अगो बाई, वाहून कशी काय जाणार? करायला वाहून कशी जाणार? अगं अगदी प्रचंड वृष्टी होते म्हणजे पाऊस लागतोय या पावसात अगं नर्मदेला पूर आलाय अगो बाई, नर्मदेला पूर आलाय जलक्रीडा करण्यासाठी सक्षम अशा प्रकारे तिथं वातावरण नाहीये मग तुम्ही आहात ना? मी असे ना का नाही मी तर काय मी मान्य करतो हो. तुम्ही एकच आहेस का तुम्ही नाही हो. मग अगं माझ्या 3,500 कन्या माझं तुला- त्यांची इच्छा कशी काय पूर्ण करणार हे तुमचं मला आवडत नाही का? तुम्ही माझं काही ऐकूनच घेत नाही तर. ऐकून घेण्यासारखं बोलशील अहो, काही मला सांगा, मी जी इच्छा मी तुमच्याजवळ मांडली. हो. ही माझ्या एकटीची इच्छा आहे. मग एकटीची इच्छा एकटीची नाही. माझ्या एकटीची इच्छा आहे. माझ्या सहित तुमच्या 3,000 बायका आहेत का? या तुमच्या 3,000 बायकांची सुद्धा इच्छा. पण तुझ्या माझ्या साऱ्या पत्न्यांसमवेत तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तत्पर आहे पण आजच्या दिली नाही अन्य वेळेत दाक्षरी तुझी इच्छा मी पूर्ण करेन पण या समय नाही अहो, आज नको. मला सांगा, माणसाला ज्यावेळी तृषा लागते, तहान लागते, त्यावेळेस त्याला पाणी द्यायला हवं की तू नाही? म्हणते कोण गाव महाराणी. महाराणी आहेस ना पण एवढी बेजबाबदार वागणार आहेस अगं ताण लागेपर्यंत तू तशीच थांबणार आणि ताण लागल्यानंतर पाणी शोधणार अहो, आता तहान लागली. मग त्याच वेळी पाणी लागते ना. अगं पाणी मागण्यापूर्वी पाणी तयार करून ठेवावं आणि तदनंतर तुषा शांत करावी हे बघा, तुम्हाला इच्छा पूर्ण करायची आहे की नाही तेवढं सांगा. आज नाही मी माझ्या उद्या आहे. काय? आज इच्छा तरी पूर्ण होणारच नाहीये होय ना? पूर्ण करू नका. माझं काही नाही. नाही ना. मी नर्मदेच्या ठिकाणी स्नान करायला येत नाही, नेऊ नका. आज नाहीच येणार आहे. असे निघाले माझ्या अंग सौती आहेत ना, त्यांच्या सदनात निघाले. नाही, काय करायचं नाही तर थांब. पण मला सांगा, बोल, काय करायचं सांग. साऱ्यांना सांगेल, महाराज इच्छा पूर्ण करायला असमर्थ आहेत म्हणून. ठीक आहे सांग ना सांग मी नाही म्हणत नाही, सांग पण त्या पण अज्ञानी असतील ना तर तुझ्यासारखे वागतात असं कसं करता? कारण दादा वाटतं तसं वाटतंय अगं नदीला पूर आलाय आणि जलक्रीडा करायला धावतात मला तुम्हाला काही वाटतंय की नाही हो, पण मला सांगा, तुमच्यासारखे एवढे मोठे सामर्थ्यवान चक्रवर्ती सम्राट असताना आम्हा बायकांना कशाची न्यूनता आहे का? इच्छा पूर्ण होणार आहे काय? इच्छा पूर्ण होणार आहे कारण का माहितीये पत्नीची इच्छा पूर्ण करणं एक कर्तव्य पुरुषाचं आद्य कर्तव्य होय घरची गृहलक्ष्मी ऐकून घ्या कोणाला सांगता? घरची गृहलक्ष्मी जर का संतुष्ट असेल तर सर्व कार्यभाग सफल होतो न पेक्षा सफल राहील बरोबर आहे. पण ते गृहलक्ष्मी संतुष्ट असायला हवे हो, असू द्या. कैलासवासी Thank
सेर करावी या हेतूने मदतीचा हात दिला पण या स्त्रीचा स्पर्श होता क्षणी रावणाच्या अंतरंगाचा भाव नाहीसा झाला. रावणाला हिच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली. हे असं कसं होतं? माझं असं काय होईल अंगावरती एकसारखी शहारे अलगद होणारा तो स्पर्श आणि त्या स्पर्शामुळे कसं तरी वाटतं या नर्मदा नदीच्या पुलातून तुला वाद करता महिला एका स्त्रीचं रक्षण करून या जगतावी मदतीचा हात तुला दिला. कोण कुणाची तू नावाचं मंदोदरी मंदोदरी पाहिल्या ठिकाणी आमचं वास्तव्य मया सूर्याची करते मया शिवाची कन्या मंदोदरी. हे मंदोदरी तुझ्या प्राणांचं रक्षण झालंय पण स्वतःच्या कर्तव्य परिपूर्ण झाल्याचं याबद्दल स्वतःचा संस्कार. असे काय हो तुम्ही माझी वास्तू बनवली पण तुम्ही कोण राहता कुठे हे तुला मला समजायला नको का लंकाधिपाचा राज करता लंकाधीश रावणाची आमच्या घरात सत्य. लंकाधिपाचे राज्य सुंदर अप्रतिमाचं सौंदर्य मंदोदरी ज्या हेतूला या पाण्याला मी उडी घेतली आमचा हेतू परिपूर्ण झाला. रावणाला बरीच कर्तव्य बऱ्याच जबाबदाऱ्या बऱ्याच जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मंदोदरी केलं तुझ्या प्रेमाचा स्वीकार या लंकाधीश रावणाला केला. आणि एक लक्षात ठेव मी एक ब्राह्मण आहे. माझ्या लग्नाबाबत कसं विधीपूर्वक लग्न व्हायला हवंय याच्यासाठी घडलेला वृत्तांत तुझ्या पित्याला कथन कर. योग्यच्या शुभमुहूर्तावर अंगोदीपापर्यंत येईल तुझ्याशी विवाह करेल आणि लंकाधिपाची समाधान वाटलं तुम्हासारखे पतिदेव काही दिवसाने का मला लागणार माझ्यासारखी भाग्यवान मीच म्हणायला आले. पण मंदोदरी ही विचार करतो एकाच गोष्टीचा संप्रच्या परिस्थितीचा जर विचार केला असेल तर या नर्मदा नदीला एकाकी पूर आलाय. मग एकाकी पूर येण्यामागचं कारण काय हे कारण शोधे. याच्या
सायस केले तुम्ही माझ्या एवढा मोठा नर्मदेला पूर आला हा एवढा मोठा प्रवाह तुम्ही रोखून धरला शस्त्र भुजानं रोखून धरलाय वा वा त्याच्यासाठी सन्माननीय संतोष पन्हाळकर सन्माननीय संतोष पन्हाळकर यांनी कलागुणांचा गौरव करण्यासाठी बहुमूल्य 100 रुपयांचा पारितोषिक सन्माननीय संतोष पन्हाळकर यांचे मनपूर्वक आभार मानून पारितोषिकाचा आदरपूर्वक स्वीकार त्याचमुळे आपला परिचय लंकाधिपाचा राजकर्ता लंकाधीश रावण करताना मला लंकाधीश रावण हे लंकाधीश मलाही सांग बोल. अरे जिथं तू आलास तिथं येत असते जरा तरी विचार करायचा रे विचार साहजिकच कोणत्या गोष्टीचा विचार? अरे स्त्री जर का स्नान करत असेल तर तिथं पुरुषांना जाऊ नये पुरुषांना जाऊ नये हा नियम मग असाच तेवेळी याची जाणीव लंकाधीशाला आहे मग असाच तेवेळी तो इथपर्यंत का आला सहस्त्रार्जुन चांगला प्रश्न विचारलास चांगला प्रश्न विचारलास विचारायचा वाटला तुला स्त्रिया स्नान करत असतात तिथं परपुरुषाला जाऊ नये हे लंकाधीश रावणा तुला कळत नाही मग